माणूस तू नव्हेस याची अगोदर खात्री होऊ दे. आपण असल्याचे ज्ञान आपोआपच कसे वहिवाटते आहे ते फक्त बघा. बुद्धीने चळवळ करायला जाऊ नका. आपण ज्ञानी झालो म्हणून काही पागलपणा करू नका. नुसते बघा. आता तुला समजते असे वाटते. समजते ते तू नव्हे. ज्याला समजते ते तू आहेस ते असणे नव्हे. ते आहेच आणि तेच आहे फक्त. जे जे काही घडते ते त्यालाच. माणूस तू नव्हेस याची अगोदर खात्री होऊ दे. काळ बीळ कोणी नाही. तुझी कल्पना हाच तो काळ. ती गोष्ट सत्य ठरली असेल तर देहधर्माचा तुझ्यावर काहीही परिणाम नाही. आपण असल्याची जाणीव हेच ते बीज रुजले आणि वाढले आणि त्याचेच नाव हे जग. पूर्व पक्षात फक्त देवाला सोडत नाही. उत्तर पक्षात तो देवाला म्हणतो तू जा, पण देव जात नाही. हे भक्तिज्ञान टाकू जाता टाकीना येना, धरू जाता धरीना येना. ते तूच. तूच सर्व काही आहेस. मग कोण कोणाला टाकणार, धरणार नाही कसे? परब्रह्म म्हणजे कोणत्याही भ्रमाच्या पलीकडे असलेले तेच परमात्म स्वरूप. हे गुह्यामध्ये गुह्य आहे आणि न विचारे कळणारे आहे. विचार करू जाता त्याचेच विचार त्याला लपेटून ठेवतात. कोणाच्याही ठिकाणी आपण असल्याची जाणीव तृप्त असावी असा हेतू असतो, परंतु तो देहबुद्धीने स्वधर्माला पारखा झाला. परमात्म स्वरूप स्वरूपज्ञानानेच पूर्ण होतो. देहबुद्धी ध्यानात घेतल्याने मरणाचा ध्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. अनेक जन्म झाले होणार या वृथा कल्पनेचे क्लेश माणसाला भोगावे लागतात. स्वरूपाचा स्वधर्म कळल्यावर कोणत्याही कल्पनेची गरज नाही. देहातील परमात्म्याचे मोकळे स्वरूप त्याला झाकण नाही. झाकणेनंतर निर्माण झाली ते एकच आहे, निर्विकल्प आहे. मानवाची जात आपले रूप नसून कायेतील जे ज्ञान आहे तेवढेच मानवाने घ्यायचे आहे. स्वरूप धर्माच्या चैतन्य प्रकाशानेच हे विश्वचित्र रंगविले आहे. त्याला आणखी कर्माचरणाची गरज नाही. आपली योग्यता आपल्या योग्यतेने जाणून वर्तावे, पण वर्तणे त्याला घडत नाही. देहाच्या ओळखीने होणारा व्यवहार कितीही पूर्ण वाटला तरी तो सर्व बाजूनी अपूर्ण राहतो. समृद्धीने, आयुष्याने आणि कायेनेही. चारही वाणी त्याच्या आत्मतेजातून उगवलेले आहेत. असे जे काही आहे ते कायेतील परमात्म स्वरूप आहे. कोणत्याही प्रकारची आठवण न येता, घोकणी न करता जे आहे, कोणत्याही आठवणीला जे ओळखते पण कोणतीही आठवण त्याला ओळखत नाही, असे ते देहातील आत्मज्ञान आहे. मी माणूस आहे हे विसरा. माणूस आहे म्हटल्यावर माणसाचे सर्व कायदे लागू होतात. मी परिपूर्ण चैतन्य आत्मा आहे हा निश्चय हा स्वरूपाचा स्वरूप धर्म आहे. भक्ती तुमच्याकडे मूळची स्वयंप्रकाशी आहे. आपण असल्याची जाणीव व जाणीवेमध्ये आपण असल्याचे प्रेम. देहाची आठवण न घालता आपण असा आहे असा निश्चय करून राहिले पाहिजे. मी शुद्ध चैतन्य ज्ञान आहे. या ज्ञानाचा उल्लेख पदार्थ ज्ञानाने दृष्टांत देऊन त्याची बरोबरी होणार नाही. परमात्म स्वरूपाला दृष्टांत लागू नाही. फक्त गुरुवचन पाळा. तुला काळोख उजेडाची, जाग झोपेची, तहान भुकेची गरज नाही हे स्पष्ट झाले पाहिजे. या सर्व गोष्टी केव्हापासून मानता? मी माणूस आहे असे मन निर्माण झाल्यापासून. काहीच नव्हते त्या नव्हतेचा जाणता परमात्मा आहे निष्काम. त्याला कशाचीही गरज नाही. मग आता गरज कसली आहे? देह रक्षणाची. रक्षण करा, पण देहच आपले रूप असे समजून वागता हे महापाप आहे. देह आपले रूप नव्हे असे मानून वागत गेल्यावर पापक्षालन होते. जाणता जो आहे तो निर्माण झालेला नाही. अमृतानुभव म्हणजे आपणाला मरण नाही याचा अनुभव. अमृतानुभव वाचा आणि तुमच्या अंगाला फिट बसतोय की नाही तो बघा. ज्याने कायेतील गुरुत्व ओळखले नाही त्याचा मरणकाळ हा दुष्काळच. वाचेने बोलल्याशिवाय निश्चयाचा निश्चय झाला पाहिजे. गुरुवचनाचा निश्चय झाला पाहिजे. अखिल प्राणी मात्रांना जो मृत्यूयोग तोच गुरुवचन पाळणाऱ्याला अमृतयोग. त्या प्रसंगाचा अनुभव शब्दाने सांगता येत नाही. सत्य नित्य स्वरूपाचा तो योगी आहे. रूढीप्रमाणे ऐकलेली कर्म तुम्ही करता ती जनमनाला खुश ठेवण्यासाठी, नाहीतर ते वाईट टाकतील.
असे असले तरी अंतरीचा ठसा पुसू नका. एकाही शब्दाचा उपयोग न करता एकांत काय आहे याचा विवेक करा. आला आहे नि जाणार आहे ही कल्पना देहबुद्धीची आहे. उदाहरणार्थ भीष्माची गोष्ट, या उलट अर्जुनाचे. लढता न भंगे समाधी, मनाचे दुर्विचार नष्ट होण्याकरता अखंड नामस्मरण चालू ठेवले पाहिजे. दुर्विचार म्हणजे सत्याची मलिनता. मलिनता गेल्यावर सत्व हातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसेल. शेवटी सर्व शब्द गाळून नामरूपातील वस्तू शांत होते. पूर्वी तशीच होती. मध्यंतरी हा अहंभाव आला आहे मी देहासारखा असे म्हणून. सत्वशक्ती बगर डोळ्यांनी स्पष्ट दिसते मन शुद्ध झाल्यावर. स्वप्नाचा अनुभव कोणाला आणि कशातून येतोय? ज्ञान म्हणजे सत्वगुण. पाहावे आपणासी आपण. नाना विचारांचे गर्भ ज्याच्यात आहेत ते हिरण्यगर्भ. असून दिसत नाही त्याला गर्भ म्हणतात. ज्याने हे हिरण्यगर्भ जाणले त्यांना महात्मे म्हणून ओळखतात. ते पुन्हा पंचभूतात मिसळून गेले. जे जे महात्मे होऊन गेले ते आकाशात लीन झाले, आकाशाबाहेर गेले नाहीत. पंचभूतांच्या अंगी जे गुणधर्म खेळतायत तेच तुमच्या शुद्ध सत्वातून मन म्हणून वाहत आहेत. मनुष्याची जी जी हालचाल होते ती पंचभूतांची करणी आहे. पंचभूतांच्या सर्व गुणांची आठवण पृथ्वीमध्ये आहे म्हणून तिच्यातून तृणांकुर बाहेर येतात. या पृथ्वीचा रस म्हणून या देहातील लिंगदेह तुम्ही असल्याची जाणीव. अन्न नसता ना प्राण ना गुण निर्माण होणार. देह तपासा, त्यात तुमचे म्हणून काय रूप आहे? सर्व पंचतत्वेच आहेत. या पंचभूतांना जाणणारा परमात्मा निर्विकल्प कशाचीही गरज नसणार आहे. कधीतरी फुरसत काढून तुम्ही उगी बसता काय? या देहात तुमच्याकरता तुम्ही सांभाळावे किंवा देवाने सांभाळावे असे कोणते रूप आहे? ज्ञाता अजून अज्ञातच आहे. परमात्म्यात पंचभूतांचा लवलेश नाही. तुम्ही परमात्म धर्म पाळलाल तर ते पंचभूती परमाणू इतके निर्माण होऊन दुमदुमते असे स्पष्ट पाहाल. ध्यान कसले करणार? आपण देहरहित असताना कसा होतो व देह असताना कसा आहे हेच ध्यानात घ्यायचे असते. देहात असून आपण देहासारखे नव्हे. दिसते, भासते, कमी जास्त होते. याचा परिणाम तुमच्यावर होतोय तोपर्यंत तुम्हाला परमात्मज्ञान झालेले नाही. एकदम मोकळा म्हणजे आपल्या भल्याकरता कोणत्याच आशा इच्छा न ठेवणे. तो ज्ञानाचा जाणता परिज्ञान नव्हे. हे वर्म ज्याला कळले तो स्वरूपच झाला. देह जाणार तर आहेच, मग त्याच्या नादाला लागून आपली पूर्णता का गमवावी? आयुष्य हा हंगाम आहे. हंगामाबरोबर हा अनुभव जाणार आहे. जाणत्याला जाणता येणार नाही. जे जाणवते ते जाणा व ते आपण नव्हे हा शिक्का मारा. जे विसरले जाते ते आपण नव्हे हे लक्षात ठेवा.